ओम अजानुबाहवे नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामी समर्थांचे गुरु उपदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात अगदी एकत्र केला आहे. आता सुख आले ना तरी श्री स्वामी समर्थ, आणि मला दुःख आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. संकट आले ना तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. आनंद झाला तरी मी म्हणणार श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, तू माझा आई आहेस आणि तू माझा पिता आहेस. मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा नक्कीच दे, आणि स्वामींचरणी मला थोडी जागा दे. एवढीच प्रार्थना स्वामींकडे करतो. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. स्वामी भक्तांनो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होत आणि स्वामी तुम्हाला सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवत. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी कृपा सतत होत नसते. स्वामी कृपेला कधीही विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहोत, आणि ती कृपा आपल्यापर्यंत, आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे, आणि हे भान ठेवून प्रत्येकासोबत प्रेमाची, विश्वासाची आणि आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाते जोडायचे आहे. आणि एवढे तुम्हाला नक्कीच मात्र करायचे आहे. आयुष्यात इतरांच्या यशावर कधीच जळू नका आणि इतरांसारखं बनण्याचा प्रयत्नही कधी करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे ठरत असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा आणि ते साध्य करण्याचे ध्येय नक्कीच तुम्ही मनात ठेवा. आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सापडेल. आणि स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच तिथे बसलेले आहेत. स्वामी भक्तांनो, आत्मा स्थिर ठेवायचा असेल ना तर हृदयात परमात्मा असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं आत्मा स्थिर असतो आणि मन शांत असतं. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात, म्हणून यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. स्वामी भक्तांनो, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतंच, त्याच प्रकारे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि स्वामींची प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वामींपर्यंत पोहोचत असते, आणि स्वामी ते नक्कीच बघत असतात. नामाने शंका व भीती नाहीशी झाली पाहिजे. नामात चूक होतच नाही, त्याचे फळ मिळतच शेवटी. आणि शेवटचे साधायचे असेल तर मग नंतर अंतकाळी नाम साधायचे, आणि नक्कीच ते आपल्याला फळ मिळते. कालचे विसरावे, उद्याचा विचार करू नये, आणि आज नाम सोडू नये. परिस्थिती व भोग चुकत नाहीत, पण समाधान राहायचे असेल तर नामाने ते टिकेल, एवढं मात्र निश्चित आहे. जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो, याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून तुम्ही कधीही म्हणू नका की मी केले, मी करतो आणि मी करणार आहे. असं कधीही करू नका. देवाच्या कृपेने होत आहे, देवाच्या कृपेने होणार आहे, आणि देवाच्या कृपेने मला सर्व काही मिळणार आहे, हे नक्कीच तुम्ही मागा. स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला
की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि अतिसुंदर बनवत असतात. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी नक्कीच तुम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि स्वामी महाराजांकडे मागितले पाहिजे. ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील. खूप मोठे व्हा, अवघड आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच विसरू नका आणि त्यांना पूर्णपणे लक्षात ठेवा आणि त्यांचे उपकार कधी विसरू नका. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. आपण स्वामींजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. हे नक्कीच तुम्हाला वाटलं पाहिजे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे आपले स्वामी समर्थ आहेत आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे सुद्धा स्वामी समर्थ आहेत. आणि जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी समर्थ आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत आणि ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता आपले स्वामी आहेत. म्हणून स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आणि कमीही होऊ देऊ नका. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करत असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत आणि ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख कधी मिळणार नाही आणि ते तुम्ही मिळवू शकणार नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल ना तो संस्कार असेल, आणि पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लेपटून येईल ते तुमचे कर्म असतील आणि मीच तुमच्या सोबत असेल असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. एवढं मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला कळत नाही ना, इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. नामस्मरण करताना बाळा तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून नामामध्ये भरपूर काही शक्ती आहे आणि ती ओळखून तुम्ही नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. वेळ कितीही वाईट असू दे, संकट किती मोठं असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहोत, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही एवढं वचन आम्ही तुम्हाला देतो. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयवतिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी तुझ्या पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा हेही कधी विसरू नकोस. आणि हे पूर्णपणे लक्षात ठेव. ऐक अनुभव, गैरसमज हे इतके घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे लाखो हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. मग म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं सुख दडलेलं असतं. म्हणून अशक्य ही शक्य स्वामी करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवा. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जीवनात संकटे येतील जातील, पण कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल आणि ते यश तुम्हाला मिळवून देणारे आपले स्वामी समर्थ असतील. त्यांच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. ज्याच्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. स्वामींचे नामस्मरण करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते आणि यावेच लागणार आहे. एक लक्षात घ्या, कालपण
आज पण आणि उद्या पण. जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते असतं बालपण, आणि ते आपण टिकून ठेवलं पाहिजे. आणि लहान मूल जसं निरागसपणे आणि अगदी सोजळ मनाने आणि अगदी निर्मळ मनाने खेळत असतं आणि इकडे तिकडे बागडत असतं आणि अगदी निर्मळ मनाने कोणत्याही गोष्टी करत असतं, आपल्याला त्याचं भौतिक कौतुक वाटतं. तसंच आपण निर्मळ मनाने आणि लहान बाळाच्या प्रमाणे आपण देवाची भक्ती केली तर ते देवापर्यंत लवकर पोहोचते, कारण आपण ती मनाने करत असतो आणि निस्वार्थ वृत्तीने करत असतो. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो, बोटं नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. एवढं लक्षात ठेवा. मग स्वामी आपल्याला सोबत आहेत. फक्त आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच नाही तर सदैव तुमच्या बरोबर आहे. फक्त आतुरतेने स्वामींना आपल्याला हाक द्यायची आहे. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. आणि कुठेही फक्त एकच मंत्र म्हणा, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम तुम्ही अगदी मनापासून लक्षात ठेवायला हवे. एक म्हणजे स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा आणि मजेत राहा. हे 5 नियम लक्षात ठेवा आणि याप्रमाणे जगा. आणि अगदी मनमोकळेपणाने आपलं जीवन तुम्ही व्यतीत केलं पाहिजे आणि कोणाचंही टेन्शन नाही घेतलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या, जे होणार आहे ते कोणी चुकू शकणार नाही. स्वामी सर्व काही नीट करतील, याच्यावर फक्त विश्वास ठेवा. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. एवढा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे. ध्यानी मणी स्वप्नी जये जो सदैव स्वामीशी, स्वामी समर्थ उभे राहती नित्य त्याच्या पाठीशी. आणि म्हणूनच तुमच्या ध्यानेमणी जर स्वामींचं नाव असलं तर नक्की शेवटपर्यंत स्वामी तुमच्यापर्यंत आणि तुमच्या सोबत उभे असतील, एवढे मात्र निश्चित आहे. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील आणि पायात पाय घालून पडतील. त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी वचन देत आहेत. निघून दे मनातले भय, असा दिन उजळू दे. निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे. स्वामी भक्तांनो, आयुष्यात दुःख किती असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. यालाच आयुष्य म्हणतात. नाहीतर मग तुम्ही पूर्णपणे दुःखी होऊन जाता, मग त्या गोष्टीला काही अर्थ उरत नसतो. स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणींतून मुक्त नक्कीच करतील. आणि विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपवा, म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. आणि हे ब्रीदवाक्य सिद्धवाक्य नेहमी स्मरणात असू द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि वाक्य वाचल्यावरच एवढी हिंमत येते की विचारू नका. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असे आपण गुणगान आपल्या मनामध्ये गुंगत राहिले पाहिजे आणि सतत म्हणत राहिले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून कोण सुखी आहे हे तुम्हाला ओळखायचं असेल तर ते माणूस देवाचा जप करत आहे का, मग तो कोणताही देव असो, फक्त आपण जप आणि नामस्मरण केले पाहिजे. ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आहे ना, तेच तुमचा आता ध्यास घेतील. आणि जे तुम्हाला कडवे बोलले होते ना आणि वाकडे बोलले होते ना, तेच तुमच्या आता गोडवे नक्कीच गातील. कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जे निंदा करत होते ना, तेच तुमची आता स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्कीच तुम्हाला येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींचे बोट धरून ठेवा आणि स्वामींसोबत चला. स्वामी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील, एवढं मात्र निश्चित आहे. आणि हे लक्षात राहू द्या, दुसऱ्यांचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो, एवढं मात्र निश्चित आहे. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही, हे निश्चित आहे. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुमचं सर्व काही बघत आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ढिगभर पैसा आला म्हणजे
माणूस रॉयल होतो असे काही नसते. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो, आणि मग दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणुसकीच मरते. एवढं लक्षात घ्या. म्हणून माणूस व्हायला शिका आणि माणुसकी जपायला नक्कीच शिका. ब्रह्मांड नायक स्वामी आपल्या पाठीशी आहेत ही अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात. मग ते वयाने लहान असोत वा मोठे, ते नेहमीच तुमच्या पाठीशी उभे असतात आणि ते तुम्हाला सांगत असतात की बाबा, नक्कीच आपण चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने आणि वर्तमानात जगले पाहिजे, एवढे निश्चितच ध्यानात ठेवा. रानात तण आणि मनात जर तुमच्या ताण कधीच ठेवू नये. आणि रानातले तण पिकाचा नाश करून टाकते आणि मनातला ताण जो असतो ना, तो जगण्याचा सर्वनाश करून टाकतो, एवढं मात्र निश्चित आहे. आणि टेन्शन कधीच तुम्ही घ्यायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. आयुष्य बिंदास जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कोणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळची गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन ते बसतात. आणि ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो, आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही कोण हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. रोज स्वतःला सांगा, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होऊन जाईल. रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगणार आहे. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते आणि ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच असतं. नाहीतर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते कधी सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टांबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात आणि त्या देव ऐकून घेत असतो. मग तुम्ही देवाला ते सांगत चला. देव सर्वांचं भलं नक्कीच करत असतो. एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसाल पण तुमचं मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित नक्कीच करत असतं. लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो, परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य ही असून नसल्यासारखं असतं. तुमच्याच रूपाला मोहून तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्या दूर निघून जात असतं. आणि त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा, कारण शरीराचा सौंदर्याला काळाची सीमा आहे. मनाच्या सौंदर्याची गुणगान तर मृत्यूनंतरही केले जाते, एवढे मात्र निश्चित आहे. हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. आणि हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि कायम हसत राहा, एवढं मात्र निश्चित आहे. 7. आता काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत. फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते. आणि या जगात आपण कोणीतरी आहे ही आपुलकी भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल आणि अगदी स्वच्छ मनाने तुम्ही जगू शकाल. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणंही साहजिकच आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी
काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून द्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं आणि शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव न मिळाल्याचं दुःख करत बसले तर जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही म्हणून वास्तवात जगणं कधीही चांगलं आहे एवढं लक्षात ठेवा आणि मनात ठेवा. म्हणून तुम्ही कधी संकटकाळी तुम्हाला असं वाटेल की स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत की नाही, तर तुम्ही एक काम करा, फक्त तारक मंत्राचा जप करा आणि तारक मंत्राचा जप अगदी चांगल्या प्रकारे करा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याचे भरपूर काही अर्थ फायदे आहेत आणि ते जप करण्याची पद्धत आहे. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे म्हणून त्याला तारक मंत्र असं म्हटलं आहे. आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणून त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. आणि हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नक्कीच येत असतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे आणि जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. आणि थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे आणि म्हणून तो तुम्ही त्याचा जप नक्कीच केला पाहिजे. आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्र आपल्याला भरपूर काही शिकवून जातो आणि तारक मंत्राचा अर्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही नक्कीच ध्यान देऊन ऐका. श्री स्वामी समर्थ. आता निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे म्हणून हे शब्द तुम्ही नक्कीच मनात ठेवले पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला जातो. नंतर प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी या शब्दांनी स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो. अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. आणि स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आता या शब्दांमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे आणि कष्टाचे पालन होत असल्याचा उल्लेख नक्कीच केला आहे. आगे विना काळही नाणे येईन द्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्याला हात लावू शकत नाही आणि कोणी त्याचे वाईट करू शकत नाही. परलोकी ही ना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोशी भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्याचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिली आहे. आणि खरा होई जागा श्रद्धेसहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेची खरे राहण्याचा सल्ला दिला आहे आणि एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आता भक्तांना श्रद्धांशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे यात सांगितले आहे. आता आठव किती दिला मी त्यानीच साथ यात भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. आता या शब्दांमध्ये भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. आणि विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीच या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. आणि हे तीर्थ घे या 8 वीरे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला मात्र नक्कीच दिलाय. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दांनी भक्तांना
श्री स्वामी समर्थांचा कृपेचा आश्वासन दिलाय आणि उपसंहार. आता स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारचा संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो आणि असे मानले जाते. म्हणून तुमच्या कोणत्याही संकट काळी तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करा आणि त्याच्यासमोर एक थोडंसं पाणी ठेवा आणि ज्याला काही कोणत्या प्रकारचा किंवा आजार झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम होत असतील तर त्या माणसाला ते प्यायला द्या. नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्रांचे लाभ भरपूर आहेत. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय होय मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आयुष्यात कशाची कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते हे सांगितलेले आहे. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण नक्कीच होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते आणि नक्कीच आपल्याला चांगलं वाटत असतं. संकटातून सुटका होते. प्रभावी अथवा तारक मंत्राचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती नक्कीच मिळत असते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थांच्या महाराजांचा प्रिय होतो आणि त्याच्यावर महाराजांची कृपा होते व महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नक्कीच स्वामी समर्थ तारक मंत्राचे पठन केले पाहिजे. आता जप करण्याची पद्धत. आता तारक मंत्राचे पठन आपण कसे केले पाहिजे? तारक मंत्राचे पठन दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठन करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येतात आणि सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात आणि काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. आणि जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्त कराल तितकेच परिणाम लवकर तुम्हाला दिसून येतील. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? मग तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे भरपूर महत्त्वाचे आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत, म्हणून तुम्ही मोकळेपणाने आणि कधीही आणि कुठेही तारक मंत्र नक्कीच म्हणू शकतात आणि फक्त तो तुम्ही मनापासून म्हणायचा आहे आणि अगदी मनापासून स्वामींची भक्ती करायची आहे. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत, म्हणून लक्षात घ्या. स्वामी आपल्याला सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा, कुठेही करा, कसेही करा, फक्त करायला महत्त्व आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही, मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्टाची माळ व स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. म्हणून एक लक्षात घ्या, तारक मंत्रामध्ये अपार सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. आणि असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे आणि जे भक्तीने त्यांचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे स्वामी समर्थ करत असतात. स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची मंत्र विविध आव्हानांनी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना नक्कीच यातून मार्ग भेटत असतो आणि त्यांना स्वामी मार्ग दाखवत असतात. म्हणून आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. फक्त स्वामींचे नामस्मरण आपण केले पाहिजे एवढे स्वामींचे म्हणणे असते
आणि स्वामी आपल्याला संबोधत असतात की बाळा, तू माझे नामस्मरण कर, म्हणजे तू मला बोलव, मी नक्कीच धावून येईल. पण तू मला बोलवतच नाहीस, मग मी तुझ्या संकटात कसे धावून येणार आहे, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींना हाक मारणे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि स्वामींना बोलवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून काही नाही केले तरी चालेल, पण एकदा तारक मंत्र दिवसातून म्हणा आणि श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा म्हणा. नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल आणि तुमच्या जीवनातून संकटे वजा होऊन जातील. याचा अनुभव तुम्हाला येण्यासाठी हा तारक मंत्र म्हणून नक्कीच बघा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला मनमोहक आणि प्रेमळ वाटत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची सेवा करता करता आपल्याला दीर्घायुषी कसे होता येईल आणि स्वामींची सेवा आपण पूर्ण आयुष्यभर करू शकू यासाठी दीर्घायुषी होण्याचा एक जप मंत्र आणि ते जपानमधील लोक वापरत असे. जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याची प्रगत यंत्रणा असल्यामुळे कदाचित अमेरिकेमध्ये दीर्घायुषी लोक असल्याचे जास्त पुरावे मिळतील, पण खरं तर जपानमध्येच सर्वात जास्त शतायुषी लोक राहतात. गावाकडे असलेलं शांत आणि आनंदी जीवन हे त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे. जपान हा जगातील सर्वात जास्त दीर्घायुषी लोक असलेला देश आहे, यात शंकाच नाही. जगातील कोणत्याही इतर देशांपेक्षा इथे दीर्घायुषी होण्याची संभावना सर्वात जास्त आहे. योग्य खाद्य संस्कृती, आजारी पडण्याच्या आधी आणि वेळोवेळी डॉक्टरांचा घेतलेला सल्ला, याचबरोबर संस्कृतीशी जोडलेली नाळ, या सगळ्या गोष्टी त्यांच्या दीर्घायुष्याच्या रहस्यामध्ये येतात. संघभावना आणि मिळून मिसळून गटाने राहण्याच्या सवयी, आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहण्याची सवय, आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या शतायुषी जीवनाचे रहस्य आहे. गरज नसतानाही सतत कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला तुमचा इकिगाई माहिती असणं आवश्यक असतं. तुमचा इकिगाई तुम्हाला सतत लोकोपयोगी आणि आकर्षक गोष्टी बनवण्यासाठी प्रेरणा देत राहतो, एवढं मात्र निश्चित आहे. आता जपानमधील लोकांची, शतायुषी लोकांची शिकवण, आनंदी आणि दीर्घायुषी होण्यासाठी जपानी चालीरीती आणि म्हणी काय आहेत ते आपण नक्कीच जाणून घेऊ. ओगिमामीला पोहोचण्यासाठी आम्हाला साधारण 3 तास विमानाने प्रवास करून टोकियोवरून नाहाला जावं लागलं, असं हे लेखक म्हणत आहेत. आणि जी ओकी नावाची राजधानी आहे, काही महिन्यापूर्वीच आम्ही त्या गावातील प्रमुखाला फोन करून आमच्या तिथे येण्याचं कारण सांगितलं होतं. तिथल्या सर्वात दीर्घायुषी माणसाची मुलाखत मिळावी अशी इच्छाही आम्ही व्यक्त केली होती. बऱ्याच चर्चा झाल्यानंतर आम्हाला शेवटी परवानगी मिळाली आणि आम्हाला तिथल्या गावाजवळील एका भागामध्ये भाड्याने खोली मिळाली. आणि पुस्तकाचं काम सुरू केल्यानंतर साधारण 1 वर्षाने आम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचलो होतो जे जगातील सर्वात दीर्घायुषी लोक होते. आम्हाला असं जाणवलं की जणू काही तिथे काळ स्तब्ध झाला आहे आणि थांबला आहे, कारण ते संपूर्ण गाव हे आज, आत्ता आणि इथे या भावनेमध्ये जगत होतं. ओकिमी मधील हे आगमन, आता नाहापासून 2 तास ट्रॅफिकमधून प्रवास केल्यानंतर आम्ही अशा रस्त्यावर पोहोचलो जिथे गर्दीच फार कमी होती आणि आमची गाडी त्या रस्त्यावरून चालली होती. त्या रस्त्याच्या एका बाजूला समुद्र होता तर दुसऱ्या बाजूला यानाबारू जंगलाची व्यापलेला डोंगर होता. 58 क्रमांकाच्या मार्गावरून जाताना आम्ही नागोला पोहोचलो आणि तिथे ओकी नावातील ओरियन बियर बनवली जाते आणि त्या मार्गाने जाताना डोंगराच्या पायथ्याला कडेने लहान लहान घरं आणि दुकानं पाहायला मिळाली आणि लहान लहान दुकानं पार करत आम्ही ओगिमीच्या नगरपालिकेजवळ पोहोचलो. पण आम्हाला त्या इमारतीमध्ये विशेष काही वाटलं नाही. शेवटी आम्हाला आमच्या जिप्सीने मदत केली आणि जीपीएसने मदत केल्यानंतर आम्ही निश्चित स्थळी पोहोचलो. ती इमारत एकदम जुन्या बनावटीची होती आणि महामार्गाला लागूनच नक्कीच होती. मग तायरा नावाची व्यक्ती आमची वाट पाहत बघत होती आणि जिला भेटायला आम्ही मागच्या दरवाजाने आत गेलो. तिच्या बाजूलाच एक कमी उंचीची महिला होती. तिने हसून आमचं स्वागत केलं. तिने स्वतःचं नाव युकी असल्याचं सांगितलं. त्या दोघी लगेच आपल्या जागेवरून उठल्या आणि त्यांनी आम्हाला कॉन्फरन्स रूम दाखवली. त्यांनी आम्हाला ग्रीन टी दिला आणि शिकुवासा नावाचं अतिशय पौष्टिक फळ दिलं. मग तायरा आमच्या समोरच्या बाजूला बसल्या आणि त्यांनी आमच्या समोर एक प्लॅनरच आणला आणि युकी तिच्या बाजूलाच बसल्या होत्या आणि त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये शहरातील सगळ्याच लोकांची त्यांच्या वयानुसार आणि क्लब म्हणजे मोआईनुसार वर्गवार नावं लिहिलेली होती. तायराने त्या नावांवरून हात फिरवत सांगितलं की हे लोक एकमेकांना मदत करतात आणि गटाने काम करतात. हेच ओगिमीचं वैशिष्ट्य आहे.
मोयाई कोणत्याही एकाच उद्देशाने सुरू झालेला गट नसतो. ते एका परिवारासारखंच एकत्र येतात आणि तायराने सांगितलं की हे स्वयंसेवेने चालणारं कार्य आहे. यामध्ये पैशांपेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व असतं आणि त्यानेच लोक प्रेरित होऊन काम करतात. यामध्ये सगळ्यांना सहभाग घ्यायची संधी मिळते आणि सरकार सगळ्यांना काम वाटून देतं. त्यामुळे प्रत्येकालाच तो महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव असते आणि समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याची भावना निर्माण होते. केप हेडो या आर्चिपेलागो या उत्तरेकडील सर्वात मोठ्या बेटावरील शेवटच्या शहराच्या अलीकडचं ओगिमी हे गाव आणि ओगिमीच्या डोंगरावरून आपण अख्खं ओगिमी शहर एकत्र बघू शकतो. तिथून पाहिल्यावर फार कमी घरं दिसतात कारण बहुतांश भाग हा हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 3200 लोक राहतात. आता सामाजिक जीवन. आम्हाला ओगिमी मधील एका लहानशा हॉटेलमध्ये जेवायला बोलवलं होतं, पण आम्ही तेव्हा तिथे गेलो तेव्हा लक्षात आलं की फक्त 3च टेबल राखून ठेवले होते. आणि काही हरकत नाही, आपण चुरावमध्ये जाऊयात आणि ते मोकळं असेल. युकी तिच्या कारकडे जाता जाता म्हणाली. वयाच्या 88व्या वर्षीही त्या व्यवस्थित कार चालवत होत्या आणि याचा त्यांना अभिमान होता. त्यांना सहकारी 99 वर्षाचा होता आणि त्यानेही आमच्याबरोबर दिवस घालवायचं कबूल केलं होतं. त्याच्या बरोबरीनंच राहण्यासाठी आम्हाला कित्येक वेळा जोरात गाडी चालवायला लागायची. धुळीसारख्या उडणाऱ्या डांबरमध्ये करणं जास्तच कठीण होतं. शेवटी आम्ही जंगलाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो आणि एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी स्थिरावलो. मी फार वेळा हॉटेलमध्ये जात नाही. युकींनी त्यांची जागा घेताना सांगितलं की मी जे काही खाते ते माझ्या स्वतःच्या भाजीपाल्याच्या बागेतून येतं आणि मी मासे नेहमीच तनाखा या माझ्या खूप जुन्या मित्राकडून घेते. हे हॉटेल समुद्राला लागूनच होतं आणि मग इथे त्यांनी अन्न ग्रहण केलं आणि त्यानंतर त्यांना कळलं की खरंच जेवणाने तुमच्या आयुष्यावर काही फरक पडत नाही. पण जेवणानंतर मिळालेला लहानसा मिठाईचा तुकडा तोंडात ठेवत युकी म्हणाल्या, खरं रहस्य तर सतत हसतमुख राहणं आणि आलेला दिवस चांगल्या प्रकारे जगणं यामध्ये आहे. आता ओगिमीमध्ये तिथे भरपूर हॉटेल आहेत आणि तिथे त्यांनी मस्तपणे जेवण केलं आणि नंतर त्यांनी त्यांची मुलाखत घेण्याचं ठरवलं. आता त्यांची मुलाखत घेताना भरपूर काही गोष्टी त्यांच्या समोर आला आणि प्रत्येक दिवस आपण एक साजरा केला पाहिजे असं ते म्हणू लागले आणि प्रत्येक दिवस आपण नव्या पद्धतीने आणि जीवन पद्धतीने साजरा करायला हवा आणि असे ते सांगू लागले. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजेच माबुवी असतोच आणि हा चैतन्याचा अंश असतो आणि आपल्या जगण्यामधील खरा स्रोत असतो. हे चैतन्य अमर असतं आणि हीच आपल्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव असते. कधी कधी असंही होतं की एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा जिवंत माणसामध्ये अडकतो आणि या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी काही धार्मिक विधी केले जातात आणि एखाद्याचा असा अचानक मृत्यू झाल्यावर असं होण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः एखाद्या तरुणपणीच मृत्यू झाला तर त्याचा किंवा तिचा आत्मा मृत्यू लोकांमध्ये जायला तयार नसतो. ते असं मानतात की शारीरिक स्पर्शातूनही एखाद्याचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. एखाद्या आजी नातीला दिलेल्या अंगुठीमधूनही तिच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. इतकंच नाही तर फोटोंच्या माध्यमातूनही आत्म्याचा प्रवेश हा नक्कीच होऊ शकतो असे ते सांगू लागले. आता जेवढा वयस्कर तितकंच सशक्त. ओगिमीमधील आमचे दिवस व्यस्तही होते आणि आरामदायी होते. तिथल्या लोकांप्रमाणेच आम्ही काम करत होतो. तसं पाहिलं तर ते लोक कायम व्यस्त असायचे आणि काहीतरी काम करताना दिसायचे आणि मग पण जर नीट निरीक्षण केलं आणि ते एकदम शांत आणि तणावरहित असायचे. ते कायमच त्यांच्या एकेकाईप्रमाणे काम करत होते, पण कोणीही कसल्याही घाईत नव्हतं. ते आनंदाने काम करतातच. त्यांच्याबरोबर वॉशिंग्टन बर्नॅप यांची 200 वर्षापूर्वी सांगितलेला सिद्धांतही पाळतात. या जगामध्ये जर कायम आनंदी राहायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी करण्याचं ध्येय म्हणजे ज्यावर मनापासून प्रेम असावं लागतं. असं काहीतरी तुमच्या आयुष्यात पाहिजे आणि जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याची आशा असावी. आमच्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी आम्ही शहराच्या कडेला असलेल्या बाजारामध्ये खरेदी करायला गेलो. त्या ठिकाणी फक्त भाजीपाला, ग्रीन टी, शिकोवासाचा रस आणि चैतन्याने भरलेलं पाणी विकायला होतं. म्हणजे त्या बाटल्यांवर लिहिलं होतं दीर्घायुषी पाणी. आम्ही स्वतःसाठी दीर्घायुषी पाणी विकत घेतलं आणि अथांग समुद्राकडे पाहत आम्हालाही या पाण्याच्या जादूने दीर्घायुषी आणि इकिगाई मिळायला मदत होईल या आशेने ते पाणी प्यायलो. त्यानंतर आम्ही बुनागयाचा फोटो घेतला आणि मग त्या ठिकाणी लिहिलेला संदेश वाचायला लागलो. 80 वर्षापूर्वीही मी लहानच होतो आणि मी जेव्हा तुम्हाला 90व्या वर्षी भेटायला येईन तेव्हा मला शतायुषी होईपर्यंत वाट पाहायला सांगा. वयस्क आणि सशक्त
जरी आपलं वय वाढलं तरी आपल्या मुलांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये. आणि जर तुम्ही दीर्घायुष्य आणि स्वास्थ्याच्या शोधात असाल तर मग तुमचं आमच्या गावामध्ये स्वागत आहे. आणि जिथे तुम्हाला निसर्गाचंच वरदान मिळेल आणि आपण दोघे मिळून दीर्घायुष्याच्या रहस्याचा उलगडा करू असं तिथे लिहिलं होतं. आणि मग ते वाचून त्यांना अगदी बरं वाटतं. आता मुलाखतीमध्ये ते बघतात की आमच्या मुक्कामामध्ये आम्ही 100च्या वर मुलाखती घेतल्या. यामध्ये आम्ही तिथल्या वयस्कर लोकांना त्यांच्या दीर्घायुष्याच्या रहस्याविषयी, जीवनाच्या तत्वज्ञानाविषयी आणि इकिगाईबाबत विचारलं. आणि आम्ही या मुलाखतीचं रेकॉर्डिंग केलं, ज्यावर आम्हाला एक डॉक्युमेंटरी बनवायची होती. आणि त्यातील काही भाग आम्हाला या पुस्तकामध्ये लिहायचा होता असं लेखक म्हणतात. आता एक म्हणजे काळजी करू नका. दीर्घायुष्याचं रहस्य आहे काळजी न करणं आणि मनाने कायम तरुण राहणं. तुमचं मन म्हातारं होऊ देऊ नका. खुल्या मनाने आणि हसतमुखाने समोरच्या माणसाचं स्वागत नक्कीच करा. जर तुम्ही हसतमुख असाल आणि खुल्या मनाने लोकांसमोर जाल तर तुमच्या नातवंडांना आणि सर्वांनाच तुम्हाला भेटावंसं नक्कीच वाटेल. आणि जर तुम्हाला चिंता दूर करायची असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे लोकांमध्ये मिसळा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. मी हे रोज करतो आणि मी लोकांमध्ये जातो आणि स्वतःहून नमस्काराने सुरुवात करतो आणि शेवटी पुन्हा भेटू असं आश्वासन देतो. त्यानंतर मी घरी जाऊन माझ्या भाजीपालेवाल्या बागेची काळजी घेतो आणि दुपारच्या वेळी मित्रांना भेटतो असे ते वयस्कर म्हणत असतात. आम्ही सगळे एकत्र जमतो त्यासाठी आम्ही कारण शोधत नाही आणि भेटल्यावर समस्याही शोधत बसत नाही. एकत्र वेळ घालवणं आणि मजा करणं हा आमचा एकमेव उद्देश असतो असं ते म्हणतात. आणि दुसरी आता पहिली म्हणजे काळजी करू नका आणि दुसरी म्हणजे चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे. आता ते म्हणतात की सकाळी 6 वाजता उठून खिडकीतून बागेतील भाजीपाल्यांकडे बघायला मला फार आवडतं. आणि मी बाहेर पडून पहिल्यांदा माझ्या टोमॅटोंना बघतो आणि मॅरिडोन संत्र्याकडे बघतो. मला त्यांच्याकडे बघितलं की शांत आणि आनंदी वाटतं. तासभर बागेत घालवल्यानंतर मी घरात जाऊन नाश्ता करतो. मी माझा भाजीपाला स्वतःच पिकवते आणि स्वतःचं जेवण स्वतःच बनवते. हेच माझं इकिगाई आहे असं ते म्हणत असतात. आणि ते भरपूर दीर्घायुषी असतात. म्हातारपणी तल्लक बुद्धी ठेवण्याचं रहस्य तुमच्या बोटांमध्ये असतं. बोटांपासून मेंदूंपर्यंत आणि पुन्हा बोटांपर्यंत असा हा प्रवास असतो. जर तुम्ही पुढे तुमचे हात चालू ठेवलेत म्हणजे कायम कामात राहिलात तर तुम्ही 100 नक्कीच गाठाल. आणि मी गजर लावून बरोबर 4 वाजता उठतो आणि त्यानंतर मस्तपैकी कॉफी घेतो आणि हलकासा व्यायाम करतो. आणि हा व्यायाम मला दिवसभर ऊर्जा देतो आणि मी सगळे पदार्थ थोडे थोडे खातो. मला वाटतं तेच माझ्या दीर्घायुष्याचं रहस्य असेल. मला जेवताना विविधता आवडते त्यामुळे वेगवेगळ्या चवीही मिळतात आणि छानही वाटतं. काम जर तुम्ही काम करणं बंद केलं तर तुमचं शरीर संपतं. आणि मी उठल्या उठल्या बूटसूनमध्ये धूप लावतो. आणि तुम्ही कायम तुमच्या पूर्वजांचं स्मरण नक्कीच केलं पाहिजे. आणि मी रोज सकाळची सुरुवात प्रार्थनेनेच करतो. मी रोज सकाळी लवकर उठतो आणि माझा सकाळचा वेळ भाजीपाल्यांच्या बागेत घालवतो. मी आठवड्यातून एकदा तरी मित्रांमध्ये नाच करतो असे ते दीर्घायुषी व्यक्ती सांगू लागले. मी रोज नियमित व्यायाम करतो आणि चालायला सुद्धा जातो. मी न चुकता नियमित ताईसो नावाचा व्यायाम करतो. भाज्या खाणं, भाज्या तुम्हाला दीर्घायुषी बनवतात. दीर्घायुषी होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. शरीर स्वस्थ राहण्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि चांगला मित्रपरिवार असणे तितकेच गरजेचे आहे असे ते म्हणत होते. तर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मैत्रीला रोज खतपाणी घाला. तर मित्रांबरोबर राहणं हाच माझा इकिगाई आहे. आम्ही एकत्र भेटून गप्पा मारतो हेच फार महत्त्वाचं आहे. मला माहिती असतं की उद्या सकाळी मी यांना पुन्हा इथेच भेटणार आहे आणि हीच माझ्या जीवनातील सर्वात आवडती गोष्ट आहे. मित्रांबरोबर आणि शेजारच्या लोकांबरोबर असणं हा माझा छंद आहे. आणि आपल्या आवडीच्या लोकांबरोबर रोज गप्पा मारणं हे दीर्घायुष्याचं गमक आहे. मी रस्त्यावरून जात असताना शाळेत जाणाऱ्या मुलांना हॅलो आणि लवकरच भेटू असं म्हणतो. जो कोणी कारमधून जात असेल त्या प्रत्येकाला हात हलवून अभिवादन करतो. सावकाश गाडी चालवा असं आवर्जून सांगतो. 7:20 ते 8:15 मी मुद्दामून घराच्या बाहेर येतो आणि सर्वांना हॅलो म्हणतो. एकदा सगळे निघून गेले की मी पुन्हा घरामध्ये जातो. एकत्र गाणं म्हणणं आणि शेजाऱ्यांबरोबर गप्पा मारता मारता चहा पिणं या माझ्या जीवनातील सर्वात चांगल्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. समुद्रकिनारी फेरफटका मारायला जातो. नंतर मित्राच्या घरी जातो आणि एकत्र चहा घेतो. लोकांना भेटणं आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हे माझ्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे असे ते व्यक्ती म्हणत असतात. तर चौथी गोष्ट म्हणजे निवांत जगा, सावकाश आणि आरामात जगा असं स्वतःला सारखं आठवण करून देणं
हे माझ्या दीर्घायुष्याचं कारण आहे आणि जर तुम्ही घाईत नसाल तर तुम्ही दीर्घायुषी असाल एवढं मात्र निश्चित आहे. आणि मी काड्यांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. मी माझा एकेकाईच आहे आणि मी सकाळी उठतो आणि प्रार्थना करतो. त्यानंतर मी व्यायाम आणि नाश्ता करतो. 7 वाजता मी कामाला सुरुवात करतो. 5 पर्यंत किंवा जोपर्यंत कंटाळा येत नाही तोपर्यंत काम करतो आणि कंटाळा आल्यानंतर मित्रांना भेटायला जातो. रोज कित्येक वेगवेगळ्या गोष्टी करणं, कायम व्यस्त राहणं, पण एका वेळी एकच काम करणं. त्याचबरोबर कोणतंच काम डोईट जड आणि होऊन देणं हे महत्वाचं आहे. लवकर निजा, लवकर उठा आणि दीर्घायुषी जगा. त्याचबरोबर रोज सकाळी फिरायला जा. लहान लहान गोष्टीमध्येही आनंद घेणं आणि शांततेनं जगणं. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये मित्रांबरोबर आनंदात घालवणं. आता या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे असे ते दीर्घायुषी व्यक्ती म्हणत होते. आता 5वी गोष्ट म्हणजे सकारात्मक बना. रोज सकाळी उठल्यानंतर मी स्वतःला सांगतो की आजचा दिवस हा स्वास्थ्य ऊर्जेने भरलेला आहे आणि मी त्याचा पुरेपूर लाभ घेणार आहे. मी 98 वर्षाची आहे पण स्वतःला तरुणच समजते. मला अजून बरंच काही करायचं आहे असे ती महिला म्हणू लागली. हसणं फार महत्वाचं आहे. मी जिथे जाते तिथे हसत मुखाने जगते. मी 100 गाठणार आणि गाठणारच हीच माझी प्रेरणा आहे. आणि योगी मी जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे हसतमुख राहणं. मला या समाजाकडून जे काही मिळालं आहे त्याची जाणीव मी परतफेड करण्यासाठी मी नेहमी समाजकार्यामध्ये भाग घेतो आणि मी मित्रांना दवाखान्यात किंवा एखाद्या ठिकाणी नेण्यासाठी कायम माझी कार घेऊन तयार असतो. आणि यात काहीच रहस्य नाही. जगत राहणं हीच या मागची युक्ती आहे. बस एवढंच आपण केलं पाहिजे. ओगी मी जीवनशैली कशी आहे. तर आम्ही ज्या ज्या लोकांची मुलाखत घेतली त्यामुळे त्यापैकी प्रत्येकाकडे भाजीची बाग होती, चहाचे मळे होते, आंबा आणि शिकुवासाच्या बागा होत्या असं ते लेखक म्हणतात. आणि प्रत्येकाचे त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध होते आणि ते त्यांची स्वतःच्या परिवाराप्रमाणे काळजी घेत होते. ते कायम समारंभ करायचे, लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायचे. नाच, गाणी आणि संगीत हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग होता. ते एक किंवा एकापेक्षा जास्त उद्देशाने प्रेरित होते आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या एकेकाई स्पष्ट होता, पण ते त्याचा तणाव घेत नव्हते. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान होता आणि कितीही छोटंसं काम असलं तरी ते तितक्याच उत्साहाने करायचे. आणि इथल्या रहिवाशांना युजमरू आणि म्हणजे लोकांशी मिळून मिसळून वागण्याची आवड होती आणि ते सगळे एकमेकांना शेतातील कामांमध्ये ऊसाची लागण करण्यापासून भाताची लागण करण्यापर्यंत आणि इमारती बांधायलाही मदत करायचे. आणि आमच्या मुक्कामाच्या शेवटच्या रात्री जेवण करताना मियागीने आम्हाला सांगितलं की आम्ही सगळे मित्र मिळून एक घर बांधत आहोत. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही आमच्या गावात याल तेव्हा तुम्ही तिथे राहू शकाल. ते कायम व्यस्त असतात पण कामात असतानाही आराम करण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. आम्हाला काहीही न करता फक्त बाकावर शांत बसलेले आजोबा कुठेही दिसले नाहीत. ते कायम कुठेतरी जात असतात, कुणाला तरी भेटत असतात, गेटबॉल खेळत असतात आणि कराओके जात गात असतात. आता इकिगाई खाद्य संस्कृती कशी असते. जगातील सर्वात दीर्घायुषी लोकांची खाद्य संस्कृती आपण जाणून घेऊ आणि त्याहून तुम्हाला भरपूर काही समजू लागेल. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार जपानचं आयुर्मान जगामध्ये सर्वात जास्त आहे. पुरुषांची 85 आणि महिलांची 78. तसेच जपानमध्ये जगातील सर्वात जास्त शतायुषी लोक राहतात. सप्टेंबर 2016 सालच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 10 लाखांमागे 520 असं आहे. आणि एक लक्षात घ्या की आकृतीमध्ये जगभरातील लोकांचे आयुर्मान आलेखाच्या माध्यमातून दाखवलं आहे आणि तसंच ते भरपूर वाढत चाललेलं आहे. यामध्ये जपान, ओकिनावा, स्वीडन आणि युनायटेड स्टेट्सचा तुलनात्मक आलेख दाखवला आहे. यावरून हे स्पष्ट होतं की जगात सर्वात जास्त आयुर्मान जपानमध्ये आणि त्यामध्येही ओकिनावामध्ये आहे. खरं तर ओकिनावा हा जपानमधील असा प्रदेश आहे ज्याचं दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठं नुकसान झालं होतं. फक्त युद्धाच्या वेळेस नाही तर युद्धानंतर या भागातील लोकांना उपासमार आणि साधनांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. 1940 ते 1950 मध्ये हे आयुर्मान जास्त नव्हतं, पण जसे ते लोक या धक्क्यातून सावरले त्या भागाची जगातील सर्वात जास्त आयुर्मान असलेला भाग अशी नोंद झाली. जपानमध्ये असं काय रहस्य दडलेलं आहे की इथले लोक दीर्घायुषी होतात आणि त्यातही ओकिनावामध्ये असं काय आहे की दीर्घायुष्याच्या बाबतीत सर्वोत्तम परिसर म्हणून गणला जातो. तज्ञ असं मानतात की याचं एक कारण आहे आणि ते म्हणजे ओकिनावा जपानमधील एकमेव असा परिसर आहे जिथे ट्रेन जात नाही, ज्या ठिकाणी कारने प्रवास करणे शक्य नाही. तिथे जाण्यासाठी इथले रहिवासी सायकलचा
किंवा पायी जाण्याचाच पर्याय निवडतात. त्याचबरोबर इथले लोक रोज 10 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाण्याचा सरकारच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. आणि ओकिनावाची जादुई खाद्य संस्कृती. आता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण ओकिनावामध्ये सर्वात कमी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथली खाद्य संस्कृती. त्यामुळे जगभरातील आहार तज्ज्ञांमध्ये ओकिनावा खाद्य संस्कृती हा चर्चेचा विषय असतोच. आता युनिव्हर्सिटीच्या मोकोटो सुजोई या हृदयविकार तज्ज्ञांच्या नोंदीमध्ये ओकिनावा खाद्य संस्कृतीची सखोल माहिती मिळते. आता 1970 साली त्यांनी ओकिनावा खाद्य संस्कृती आणि दीर्घायुष्य यावर 700 लेख प्रकाशित केले होते. आणि द ओकिनावा प्रोग्राम हे या विषयावरील मार्गदर्शक मानलं गेलेलं पुस्तक प्रकाशित केलं गेलं. आणि यासाठी ब्रॅडली जे विलाक्वास आणि डी क्रॅक आणि इथले तुम्ही भरपूर काही त्या लोकांनी साथ दिली. मग इथले रहिवासी काय काय खातात आणि कसं जगतात ते त्यांनी सांगितलं. रहिवासी विविध प्रकारचं खाद्य खातात, ज्यामध्ये विशेषतः भाज्यांचं प्रमाण जास्त असतं. विविधता हे त्यांच्या दीर्घायुषी जीवनाचं रहस्य असू शकतं. ओकिनावामध्ये शतायुषी लोकांच्या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की ते 206 प्रकारचे पदार्थ खातात, ज्यामध्ये विविध मसाल्यांचाही समावेश असतो. ते रोज कमीत कमी 18 प्रकारचे खाद्य पदार्थ खातात. आणि आपण ज्याला सुधारित सकस आहार खाद्य पद्धती मानतो त्याच्या ते एकदम विरुद्ध आहे. आणि ते रोज कमीत कमी 5 वेळा फळं आणि भाज्या खातात. दिवसात 3 ते 7 विविध फळं खातात. आपण जे खात आहोत ती योग्य आहे की नाही हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे टेबलावरील अन्नाकडे बघून ते तपासायचं की आपण इंद्रधनुष्याची जेवण घेत आहोत. मग का? याचा अर्थ आपल्या जेवणामध्ये लाल, ढोबळी मिरची, गाजरं, पालक, कोबी आणि वांग इतक्या गोष्टी आहेत का? यामध्ये बरेच रंग सामावलेले आहेत. आणि त्याचबरोबर भाज्या, बटाटे, कडधान्य आणि टोफू सारखे पदार्थ जेवणात असलेली ते पाहतात. आणि ओकिनावामध्ये 30% जास्त कॅलरीज या भाज्यांतून येतात. धान्य त्यांच्या खाद्य संस्कृतीचा पाया आहे. ते रोज भात खातात आणि बहुतांश वेळा भातामध्ये नूडल्सही असतात. यात भात ओकिनावामधील मुख्य अन्न आहे आणि ते साखर फारच कमी प्रमाणात खातात. आणि जरी खाल्ली तरी ते ऊसापासून बनवलेली साखर खातात. आम्ही बऱ्याच वेळा ऊसाच्या शेतीमधून फिरलो आणि नाकीजिन कसले इथला ऊसाचा रसही प्यायलाही होता. तिथे लहान लहान दुकानांमध्ये ऊसाचा ताजा रस काढून प्यायला दिला जातो, ज्याचे कित्येक फायदे आहेत हे त्यांनी सांगून दिले. आणि त्यातून ते चांगलं आयुष्य जगत आहेत. आता या मूलभूत नियमांबरोबरच ओकिनावामधील लोक आठवड्यातून 3 वेळा ते नक्कीच काही गोष्टी वेगळ्या खात असतात. जपानमधील इतर भागांमध्ये फार कमी प्रमाणात खाल्लं जाणारं भरपूर काही गोष्टी आहेत आणि सरासरी आठवड्यातून एकदा वेळेस ते खाल्ले जातात. मग ओकिनावामधील लोक इतर जपानमधील लोकांपेक्षा 1/3 साखर खातात. याचाच अर्थ गोड पदार्थ आणि चॉकलेट त्यांच्या आहारात फार कमी असतात. ते जपानमधील इतर लोकांपेक्षा निम्म्याच प्रमाणात मीठ खातात. आणि जपानमध्ये रोज सरासरी 12 ग्रॅम मीठ खाल्लं जातं, तर ओकिनावामध्ये 7 ग्रॅमच मीठ खातात. जपानमध्ये रोज 2068 कॅलरीज खाल्ल्या जातात, तर ओकिनावामध्ये कॅलरीचं प्रमाण 1785 इतकंच असतं. मग तर पाहिलं तर जगात ज्या ठिकाणी आयुर्मान जास्त आहे अशा सर्व ठिकाणी कॅलरीज कमी प्रमाणात घेतल्या जातात. मग हारा हाचिबू आता हे काय आहे? कॅलरीच्या या प्रमाणामुळे आपण पुन्हा एकदा जपानमध्ये सांगितलं जाणाऱ्या आणि पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेल्या हारी आचाबू म्हणजे 80% आहार घ्या आणि या संकल्पनेपाशी पोहोचलो होतो. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागेल की पोट भरत आलाय पण तुम्ही थोडंसं अजून खाऊ शकता, तेव्हा जेवण बंद करा. हारा हाचिबू अंमलात आणण्याची सर्वात सोपी पद्धती म्हणजे जेवणानंतरचं गोड खाणं बंद करा किंवा ताटलीचा आकार कमी करा. जेवण झाल्यानंतर सुद्धा थोडीशी भूक शिल्लक पाहिजे ही मूळ संकल्पना आहे. आणि त्यामुळेच जपानमध्ये भांड्याचा आकार इतर देशातील भांड्यांपेक्षा लहान असतो. जेवण हॅपिटायझर म्हणजे भूक वाढवणारे पदार्थ, मुख्य जेवण आणि शेवटी गोड अशा 3 भागांमध्ये वाढलं जात नाही. त्याऐवजी ते सगळ्याच गोष्टी एकदमच एकाच वेळी लहान लहान भांड्यामध्ये समोर मांडल्या जातात. आणि एका भातामध्ये भात, दुसऱ्या भाज्या, मिसळी सुपाची वाटी आणि तोंडी लावायला एखादा पदार्थ लहान लहान ताटा वाट्यांमध्ये जेवायला वाढल्यामुळे जास्त काढण्याची शक्यताच नाहीशी होते. आणि याचबरोबर या प्रकरणाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त पदार्थ यानंही शक्य होतं. हारा हाचिबू ही एक प्राचीन पद्धती आहे. 12व्या शतकामध्ये झेन बुझेमिम झाजेन आणि योजिंकी यांनी तुमच्या क्षमतेपेक्षा 2/3 अन्न खा असा सल्ला दिला. आणि आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात जेवणं ही जवळपास सर्वच बुद्धिझम मंदिरातील प्रथा आहे. आणि कमी कॅलरीज घेतल्यामुळे फायदे 900 वर्षापासून बुद्धिझम जाणाऱ्या लोकांना माहिती आहेत. कमी खा
आणि भरपूर जगा असं ते म्हणत असतात. आता कमी खा आणि भरपूर जगा म्हणजे काही जण कदाचित या मताशी सहमत नसतील, पण कोणतीही टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही. आपल्या आज शरीराच्या गरजेपेक्षा थोडं कमी जेवणं हीच मूळ संकल्पना आहे. आणि किती खातो यापेक्षा काय खातो हे महत्वाचं आहे. याची कमतरता भरून काढण्यासाठी जे काही खाऊ ते पौष्टिक आणि विशेषतः सुपरफूड असणं आवश्यक आहे. भरपूर आणि सकस नसलेलं खाण्यापेक्षा जे सकस आणि पौष्टिक आहे ते कमी प्रमाणात जेवलं ही फायद्याचं ठरतं. कमी कॅलरीज खाणं ही दीर्घकाळ जगण्यासाठी सर्वात आवश्यक बाब आहे. आणि जर प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या गेल्या तर आळस येतो आणि मग शरीराची सगळी ऊर्जा फक्त अन्न पचवण्यामध्ये खर्च होते. आणि कमी कॅलरीज घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे ते IGF-1 हे नक्कीच तुमच्या लक्षात येईल आणि इन्सुलिन लाईफ ग्रोथ फॅक्टर 1 चं प्रमाण कमी करते. IGF-1 मुळे वय वाढण्याची प्रक्रिया सुरू होते आणि याचं प्रमाण भरपूर रक्तामध्ये जितकं जास्त असेल तितकं वय वाढण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू होते. कॅलरीज कमी घेतल्यामुळे दीर्घायुषी होण्यासाठी खरंच फायदा होतो का हे सांगणं कठीण आहे. पण अभ्यासाआधी हे सिद्ध झालं आहे की योग्य प्रमाणात कॅलरीज आणि पौष्टिक अन्न घेतल्यामुळे लठ्ठपणा, दुसऱ्या स्तरावरील डायबिटीज आणि कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या गोष्टी टाळल्या जातात. आणि 80% नियम पाळण्याऐवजी आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस उपवास करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. 5 ते 2 या सूत्रानुसार आठवड्यातील 2 दिवस उपवास करण्याचा सल्ला दिला जातो. या 2 दिवसात प्रत्येकी 500 कॅलरीज खायचा सल्ला दिला जातो. इतर तर 5 दिवस नियमित कॅलरीज खायला मुभा असते. उपवासांच्या अनेक फायद्यांमध्ये पचनक्रिया स्वच्छ होणं आणि त्याला आराम मिळणं हे महत्त्वाचे फायदे मानले जातात. आता ओकिनावा खाद्य संस्कृतीमधील 15 नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहेत. आणि अँटीऑक्सिडंट असे रेणू असतात जे पेशींमधील ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेला संथ करतात आणि वय वाढण्याची प्रक्रिया जलद करणाऱ्या प्रक्रिया संथ करतात. ग्रीन टी हे असंच एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहे. म्हणून ते ग्रीन टी जास्त घेतात आणि त्यानुसार त्यांना भरपूर काही त्याचे फायदे होतात. मग ते नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट जवळपास रोजच घेतलं जातं असल्यामुळे तुम्ही 15 पदार्थांना त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. टोफू, मिसो, टुना, गाजर, गोया म्हणजे कारलं, कोंबू समुद्रातील वनस्पती आहे. कोबी, नोरी, कांदा, सोया, हेचिमा, सोयाबीन आणि गोड बटाटा, मिरफूट आणि सॅनपिन हे सर्व काही अँटीऑक्सिडंटचं काम करतात आणि ते व्यक्ती हे सर्व काही घेत असतात. आता मन जिंकण्याचं प्रभावी तंत्र कोणतं आहे? ओकिनावामध्ये इतर कोणत्याही चहापेक्षा सॅनपिन चहा हा खूप जास्त प्रमाणात प्यायला जातो. हे ग्रीन टी आणि जाईच्या चहाचं मिश्रण असतं. आणि 1988 साली ओकिनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हिरोको शो यांनी केलेल्या अभ्यासामध्ये असं निदर्शनास आलं की जास्मिन चहामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. आणि ओकिनावामध्ये सॅनपिन चहा कित्येक प्रकारामध्ये उपलब्ध असतो आणि तो मशीनमार्फतही मिळतो. आणि अँटीऑक्सिडंट ग्रीन टीच्या फायद्यासह तो जाईचेही फायदे मिळवून देतो. हृदयविकाराच्या झटक्यापासून धोका कमी होतो, प्रतिकारशक्ती वाढते, तणाव कमी होतो, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. आणि ओकिनावामधील लोक रोज सरासरी 3 कप सॅनपिन चहा पितात. आणि जगभरातील इतर देशांमध्ये इतर चांगल्या प्रतीचा चहा मिळणार नाही, पण जास्मिन टी किंवा चांगल्या प्रतीचा ग्रीन टी यांचा जवळपास भरपूर काही फायदा देऊ शकेल. आणि तो तुम्ही नक्कीच घेतलं पाहिजे आणि दीर्घायुषी तुम्ही नक्कीच झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, दीर्घायुषी होण्यासाठी देवाची भक्ती करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि देवधर्मामध्ये असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण त्यानेही आपले दीर्घायुषी होण्याचे प्रमाण वाढत असते. कारण आपण भक्तीमध्ये असतो आणि आपल्या मनामध्ये कायम सकारात्मक विचार असतात आणि चांगले विचार असल्यामुळे आपले आयुष्य नक्कीच वाढत असते. त्यामुळे स्वामी समर्थांची भक्ती आपण नक्कीच केली पाहिजे आणि स्वामी समर्थांचं पूजन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आपल्याला सांगत असतात की तुम्ही नामस्मरणामध्ये जास्त वळा आणि नामस्मरण जास्त करा. त्यामुळे तुम्हाला भरपूर काही फायदे बघायला मिळतील. म्हणून नामस्मरणाचे फायदे भरपूर काही आहेत. फक्त तुम्ही नामस्मरण अगदी मनापासून केलं पाहिजे आणि अगदी निर्मळ मनाने केलं पाहिजे, तर त्याचे फायदे अजून जास्त दिसून येतात आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्यातून शिकायलाही मिळतात आणि समजायलाही मिळतात. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून नामस्मरण करणेही भरपूर महत्त्वाचे आहे आणि त्यातून भरपूर काही आपण शिकावयास मिळते. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तुम्हाला स्वामींना हाक मारावी लागेल. आणि ते हाक मारण्यासाठी तुम्ही नामस्मरणाचा एक जोड घेऊ शकता आणि नामस्मरणाचा फायदा घेऊ शकता. नामस्मरण केल्यामुळे स्वामींपर्यंत तुमची हाक पोहोचते आणि स्वामी तुमच्या संकटात
त्या नामस्मरणाने धावून येतात. आणि स्वामी भक्तांनो, तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.